नमस्कार मित्रांनो, मी भूजल शतकाशक शिंदे। आज आपण या कपाशीत एक इथं झाडाच्या माध्यमातून जे काही बोरवेल फाइंडिंग केली ते तुम्हाला दाखवणार आहे। हे बघा, आता तुम्ही बघू शकता, आपण या कपाशीत जो पॉइंट पाहणार आहे ते याच्या बाजूला एक बोरीचं झाड आणि एक रोहितीचं झाड आहे, म्हणजे रुईचं झाड आहे। जेमतेम दोन्ही झाडाच्या मधात 2 ते 3 झऱ्याचा संगम झालेला आहे आणि 3 झऱ्याच्या संगमामधून इथं जेमतेम 350-400 450 फुटापर्यंत इथं पाणी लागायचे चान्सेस चांगले आहेत। सध्या पावसाळा चांगला असल्या कारणानं याला 20 ते 40 ते 60च्या मधात पाणी लागायचे चान्सेस आहेत। आता हे जे बोरीचं झाड आहे, तर मित्रांनो माझ्या हिशोबानं बोरीच्या झाडाचा अभ्यास जो झाला माझा, तर बोरीच्या झाडाच्या हिशोबानं जर विचार केला तर बोरीच्या झाडाजवळचा जो झरा लागतो तो एक तर 20 फुटावर लागतो, नाही तर मग 240 फुटावर लागतो। आणि राहिला तर रुईच्या झाडाचं, तर रुईच्या झाडाजवळ 170 फुटावर लागतो, नाही तर 425च्या दरम्यान लागेल। मग आता इथं जेमतेम 425 म्हटल्यावर 450चं टार्गेट करावंच लागणार आहे। आता ही जी रुई आहे, तर ह्या रुईच्या झाडाजवळ आपल्याला जो झरा लागणार आहे तर तो जेमतेम आपल्याला 400-450 फुटापर्यंत जाणंच लागणार आहे। त्यावेळेस ते सर्व झरे कट्टे खोली थोडीफार, आणि ह्या भागात कसं आहे वरीच पाणी लागतं, त्याच्यामुळे शक्यतोवर एक तर वरही पाणी लागल आणि ह्या झाडाचा असा सरळ एक जाणारा पदर आहे। आणि दुसरा जो पदर आहे तर तो दुसरा जो पदर ह्या बोरी घालून आलेला आहे, एक या रुई घालून आलेला आहे। आणि रुई खालचा पदर मित्रांनो सगळ्यात स्ट्रॉंग पदर आहे, त्याच्यामुळं रुईजवळचा पदर जो राहणार आहे आपला, तर तो शक्यतोवर पूर्व पश्चिमचा चालणार आहे। त्याच्यामुळं आपल्याला काही त्याची एवढं आयडिया नाही आहे की नेमकं आता हे पाणी येतं किती अंतरावर आणि काय, तर कारण आपल्याला जिथं पाणी घ्यायचं आहे तो मग हा पॉईंट कुठू शकतो, पण हे फक्त तुम्हाला तिघायला माहिती। मी तर नवीन आणि मी थोडी डबल येणार आहे, म्हणजे आलो मी तर मी नाही। कसं असतं माहिती का, आज माझा हा पॉईंट झाला तर याच्यापासून तुम्हाला उद्या तकलीफ होईल असं मी करणार नाही। दुसऱ्या पाण्यात माहिती का, ज्यावेळेस आपण येतो पाणी पाहायला तर तुमच्या इथं चांगलं पाणी चालू आहे, त्याच्याकडे समजा पलीकडच्या माणसाकडे माणूस जर आला तर तो काय सांगतो बा त्या कोपऱ्यातले चांगलं पाणी विषय कुठे निघतो त्या जाईनचा, मग आपल्याकडे आहे का पा, मग ते सुरू मग त्याला काही घेणे नाही। पाईपलाईन किपलाईन आहे का तिकडे हा तिकडे जर धरला आता हा धरता येतो, फक्त भानगड काय माहिती का, तिकडे जर धरला लवकर कटन, इकडून जर झाला तिकडे 100 बोट झाले त्याला धक्का लागणार नाही, पण वरून जर झाला तर मग तुम्हाला तिकडेच नाही सांगितलं होतं, सांगितल्यावर काही तर तू म्हणता तुमच्या गावात पाणी लागत नाही म्हणता ना, मग आता तुम्हीच विचार करा, तुम्ही त्याचा विचार करा नाही। तुमच्या गावात जर पाणी लागत नाही म्हटल्यावर इथं जर चांगलं पाणी म्हटल्यावर लोकांचं टार्गेट लक्ष कोणतं राहणार आहे, जिथं पाणी लागलं त्याच्यावर जास्त करत लक्ष राहतं लोकांचं। नाही म्हणजे तसं ठिबकची नाही अडचण येत त्याला, पण तुमच्या मला शंका येईन बाई इथं नळी जायला तास मी ते झाला खाली चालला आपला आहे ना, आपण त्यावेळेस आपण त्याला त्यावेळेस जो झरा होता त्यावेळेस हा कमी पडला, पण हा सध्या एवढा चालू आहे कारण जमिनीत पातळी वाढली, जेवढा तुम्हाला जोरात मोठा होता तो टार्गेटला करतो आपण। म्हणजे आता तुमची इथं हा लागला तर तुम्ही जर मला 8 दिवसांपूर्वी 1000 टन पडला, त्याच्यापेक्षा आपण
नंतर चांगला लागला मग मी काय म्हणणार, हा चांगला. आता इथून खाली जर गेलं तुमच्या विहिरीच्या पट्ट्यात उन्हाळ्यात पाणी विहिरीत पाणी आलं ना आंब्याकडे जाणारा एक घर आहे, एक हाय हा स्ट्रॉंग आहे चांगला आणि हा असा सर 1 2 3 हे जे 4 आहे याला 3 पण याचं झालं एक गण येते. याचे जे सुरुवातीला घरी लागणार आहे एक लवकर लागणार आहे, दुसरा 170 लागणार आहे आणि तिसरा जे होतो थोडंसं खोल 400 450. पण जर चांगलं पाणी लागलं तर मग एवढं जायचं नाही. आणि जर तुम्हाला वाटलं मग तोडायचा, आता काय होईल माहिती आहे का, हरप आहे स्पीडमध्ये दाखवणार. कदाचित लागला तर हा 100 फुटाच्या आत बी लागेल, नाही तर 200च्या आत लागेल, नाही तर मग लगेच 400 वावरणारच नाही. काय असतं एखादा मोठा पाठ जर असला तर ते शक्यतो लागत नाही. आम्हाला एक कुंभे फळला असेल ते आमगाव होतो कुंभे फळ म्हणून, तिथं पायंड्याला बोर सुरू झाला, तिथं अंदाजच चुकून गेला. तो म्हणे आमच्याकडे 250 फुटापर्यंत बोर गेला. 250 फुटाच्या खाली कोणाच्या आता बोर झाली नाही. त्याच्या जसं मालकासोबत बोलणं व्हायला मी टाकेल ते इंस्टा व्हिडिओ ते बोलणं. तर मग त्याच्यानंतर काय झालं माहिती का, 250 फुटापासून मशीन सुरू झाली, 250 त्याला थांबायला लागला नाही, पूर्ण ड्राय गेला बोर. मग त्याचा मला फोन आला, म्हटलं बा 2 झरी कन्फर्म आहेत, फक्त खोली कमी जास्त होईल, भाग नवीन आहे. मग त्यानं तेवढ्या शब्दाला मान त्याला डबल खाली 100 फूट 50 फूट मारला. तर तो झाला 300 फूट. 300 फूट झाला तरी कोल्डाच राहिला, तरी पाणी नाही लागलं. पण त्याची हिंमत जरा दान केली, कारण बाकीच्या लोकांना पाणी लागेल होतं, त्याला फक्त त्या लोकांना पाणी लागेल होतं म्हणून विश्वास होता आपल्यावर की बा लागू शकतं खाली. तसा नवीन असता त्याने घेतला नसता, त्यानं बंदच केला असता. बा आपल्या गावात 250 लोक लागतील, 300 झालं तरी पाणी लागलं नाही. मग त्यानं काय केलं, फूट झालं त्याला पाणी लागलं. 10 वर पहिला जरा काढला, 1 1.25 इंची पाणी वाहत असं व्हायचं उन्हाळ्यात होतं. त्याच्यानंतर मग तो बोर 500 पर्यंत गेला. मग त्याला काय झालं, 310 पासून पाणी वाहिनी सुरू झालं, तर 350 लोक पाणी वाहिले. त्याच्यानंतर नरम लागलं. नरम लागल्यानंतर ते जे लागेल होतं ते गेलं, काहीच राहिलं नाही. ते नुसतं गाळवटच याचा खालून आणि ते बंद लिपल्या जागा आहे. मग असं करता करता तो बोर 500 झाला. त्याचा फोन आला, म्हणजे दादा 500 झाला तरी पाणी ते जे आहे वरचं त्याच्यावरच खाली लागलं नाही. म्हटलं मग त्याचा एक झरा काटा जर आला, म्हटलं दादा पण खोली थोडीशी खेळू राहिली आणि झरा म्हणजे लय मोठा होता तो, एवढा स्ट्रॉंग दाखवत होता. म्हटलं की कदाचित खोलचं पाणी असलं तर ते लवकर दाखवतं म्हटलं बा मोठा असल्यामुळे. मग तो म्हणजे 50 करतो, मग तो 50 केला, 550 झाला. आणि त्या मस्तीवाले जो 600 फुटाचे रॉड होते वाटतं, 550 झाल्यावर मग ते 2 रॉड उरले होते वाटतं, 2च उरले. काय करणार, 2 का 3 उरले होते. मग त्याला वाटलं हेच कशाला ठेवायची, ती बी टाकून ती 570 फूट बोर झाला. 570 फुटावर 750 मापाचं पाणी लागलं. धार डायरेक्ट मशीनीच्या वर दाखवतो तुम्हाला, डायरेक्ट धार मशीनीच्या वर. 575 मशीन बंद पडली, त्याच्या खाली त्या पाण्यालाच काम नाही करू दिलं, फक्त 5 फूट पाणी कटलं. म्हणजे पाणी किती खाली कोणालाच नाही. तर सध्या 7.5चा पंप झाली, 20 एकर ओली तिथे असं होतं. आता इथं ते त्याचं सांगायचं कारण काय असतं माहिती का, आता हा जे तुमचं खोलचं पाणी दाखवू राहिलं, हे जे आपल्याला दाखवू राहिलं, हे जर वर नाही लागलं तर तुमच्या आचाराची वरच सांगितलं होतं. मग वर एखादं बारीक झरी लागतात, मग माणसाला काय वाटतं आपल्याला वरच जास्त सांगितलं त्यामुळे लागलंच नाही. आता ते आम्ही काय देऊ माणसं नाही, त्याचा एक अंदाज आहे 3 झऱ्याचा. जर वर लागलं तर तुमचं चांगलं नशीब, कारण काय होईल माहिती, खालचा खर्च वाचन. आणि जर नाही लागलं तर मग तुम्हाला ते खालचं थोडं थोडं कटणंच आहे, कारण हे 3 झरे कटोस तर तुम्ही जर बोर घेतला तर पाणी चांगलं. आता आम्ही यायच्या मित्राचा पॉईंट पाहिलं होतो जळगाव राजाचं, त्यानं कॅमेरामॅन बोलवला होता संभाजीनगरचा, कुठं संभाजीनगरचा कॅमेरामॅन बोलतो, त्याची व्हिडिओ पाहिली. तर त्या बोरले पाणी राहिलं नाही काही, तो चालला म्हणजे त्यानं आरोप लँड टाकलं होतं, 5 पंपात पाणी लागलं होतं. त्याच्यानंतर काही कुठेतरी कटला असेल, तर खाली पाहायला जाई ना तर डायरेक्ट बोगदे तिचे मोठा झाली नाही, बोगदे नाही पाण्याचीच पट्टी होती. तो चालत होता, पण मग ते कोल्डे झाल्यावर ते बोगदेच म्हणा लागणार आहे ना. तर त्याने ते कॅमेरा सोडून पाहिलं, त्यानं मग दाखवला आम्हाला तिथं पाणी पाहिल्यानंतर बा आपल्या बोरले असे लागेल होते. तर त्याच्यात पोकळ्यासारखे असे डव होते, जमीन लय मोठे होते. मग ते एखादं असं होतं, पाणी लागलं त्याला चालला. नमस्कार, मी भूजल शोधक अशोक शिंदे, जिल्हा बुलढाणा. मी आज बुलढाणा जिल्ह्यातील देवळगाच्या तालुक्यातील दिग्रस या गावी आलो. आपले शेतकरी मित्र गजानन पराड यांच्या शेतात आपण एक बोरवेलचं पाईंट देण्यासाठी आलो होतो, आणि इथं एक बोरवेलचं पाईंट निघलेलं आहे बघा, बघू शकता तुम्ही. आता या बोरवेलचं पाईंटचा सांगायचा उद्देश असा होता मित्रांनो, की जेमतेम लोक सांगायचे की झाडाजवळ पाणी असतं. आता इथं असंच झालं, हे एक पांढऱ्या रुईचं झाड आहे, आणि ह्या रुईच्या झाडाजवळून एक चांगला पदर गेलेला आहे. तो या फुटीखाली जे, आणि त्याच्यानंतर लोक म्हणतात की बोरीच्या काठीजवळ पण हे असतं, आणि या बोरीचा कल पण या शेतातच आहे. त्याच्यामुळे हेवी पाणी आपण असं अंदाज धरू शकतो की त्याचे इथं आपल्याला 2-3 झऱ्याचा संगम झालेला आहे, आणि 3 झऱ्या मिळून त्याला 5व्या पंपाचं पाणी लागेल एवढी अपेक्षा आहे. कारण सध्याच्या घडीला पावसाळा चांगला असल्यामुळं पाणी चांगलंच लागणार आहे, आणि ह्या भागात 20 पासून ते 60 पर्यंत चांगलं पाणी लागतं. त्याच्यामुळे इथंही सुरुवातीला एक तर 30-35 फुटाच्या आतच लागल, आणि दुसरं जे पाणी लागणार आहे ते 170. आणि हे जे झाड आहे
या झाडाचा एक अंदाज जर म्हटलं तर याला 400 450 फुटाच्या याच्या खालून गेलेला एक झाडा लागणारच आहे आपल्याला. त्याच्यामुळे या पाईंटचे चान्सेस आहे 450 फूट जाण्याचे. जर वरी चांगलं पाणी लागलं तर हा जेमतेम 150 पावणे 200 फुटच होईल. त्याच्यानंतर खाली बोर काम करू देणार नाही. आणि दुसरी गोष्ट, बोरीचं जर जेमतेम 170 चालायचं, कारण इथलचा जो पाईंट आहे ते इथलचे पाण्याच्या खोलीचा जो अंदाज दाखवू राहिला हा 20 ते 60च्या मधात आहे. त्याच्यानंतर 170 आणि 425च्या दरम्यानचा दाखवू राहिला. त्याच्यामुळे आपण या दोन्ही झाडाचं तुम्हाला त्याचं गणित दिलं. आता याचा ज्यावेळेस बोर होईल त्यावेळेस आपल्याला याचा अनुभव पण येईल आणि याचा लवकरात लवकर रिझल्ट पण येईल. धन्यवाद.